भाग रात्रीचे 12 वाजले होते. जुन्या मंदिराच्या आवारात उभा असलेला आर्यन समोरच्या रस्त्याकडे पाहत होता. विनायक काका काही क्षणांपूर्वी तिथूनच निघून गेले होते. त्यांच्या हातात आर्यनच्या आईचा मोबाईल होता आणि त्यांनी सोडून दिलेली चिठ्ठी अजूनही आर्यनच्या हातात होती. उद्या रात्री अंतिम निर्णय. देशमुखांचा जुना वाडा. आर्यनने चिठ्ठी घट्ट पकडली. त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, काका खरंच शत्रू झाले होते का? अन्वी त्याच्याजवळ येऊन उभी राहिली. आर्यन, तो तिच्याकडे वळला. हो, तू खूप शांत आहेस. माझ्या डोक्यात खूप प्रश्न आहेत, मला माहिती आहे. आर्यनने तिच्याकडे पाहिलं. अन्वी नाही, आशा. ती हलकसं हसली. तू मला अजूनही अन्वीच म्हण, पण तुझं खरं नाव? माझ्यासाठी माझं नाव बदललं असेल, पण माझं मन बदललेलं नाही. आर्यनच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. म्हणूनच तर मला तुझ्यावर प्रेम आहे. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. आर्यन, काहीही झालं तरी माझ्यावर विश्वास ठेवशील? आर्यनने तिचा हात हातात घेतला. तू माझ्यावर विश्वास ठेवतेस ना? डोळे बंद करून मग मीही दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. पण त्यांना माहिती नव्हतं त्यांच्या या प्रेमाचीच परीक्षा आता सुरू होणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यन घरी परतला. आई अजूनही गायब होती. घरातील प्रत्येक कोपरा त्याला आईच्या आठवणी देत होता. हॉलमधून तिचा फोटो, देवघरात ठेवलेली तिची छोटीशी मूर्ती आणि तिच्या खोलीत ठेवलेली जुन्या काळातील एक पेटी. आर्यनने ती पेटी उघडली. आत काही जुने कपडे, काही पत्र, एक लहानशी चांदीची पैंजण होती. त्याने पैंजण हातात घेतली. त्याच्या मागून अन्वीचा आवाज आला. हे काय आहे? आर्यन वळला. आईची पैंजण. अन्वीने ती हातात घेतली. क्षणभर तिच्या चेहऱ्यावर विचित्र भाव उमटले. काय झालं? काही नाही. तुला काही आठवलं? अन्वीने पुन्हा पैंजण पाहिली. मला माहिती नाही, पण ही पैंजण मी आधी पाहिली आहेत असं वाटते. आर्यनने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. कुठे? आठवत नाही. तेवढ्यात समर्थ घाईघाईने घरात आला. आर्यन, काय झालं? समर्थने हातात कागद टेबलावर ठेवला. देवेंद्र हॉस्पिटलमधून गायब झालाय. अरविंद दचकला. काय? रात्री पोलिसांच्या ताब्यात होता. सकाळी डॉक्टरने सांगितलं की त्याला कोणीतरी दुसऱ्या रुग्णालयाच्या नावाने बाहेर नेले. देशमुखही मागून आले. हे काम साध्या माणसाचं नाही. आर्यन म्हणाला. माया देशमुखांनी मान हलवली. शक्य आहे, समर्थ म्हणाला, पण मला वाटतं तिच्या मागे कोणीतरी दुसरं आहे. आर्यन शांत झाला. त्याला काल डॉक्टर शरदने सांगितलेलं वाक्य आठवलं. माया नाही, तिच्या मागे जो आहे तोच खरा सूत्रधार. दुपारी देशमुखांनी सगळ्यांना एका गुप्त बैठकीसाठी बोलावलं. टेबलावर अनेक फोटो होते. माया, विनायक, देवेंद्र, डॉक्टर शरद आणि एका अनोळखी पुरुषाचा. धुसर फोटो. देशमुखांनी तो फोटो समोर ठेवला. हा माणूस गेल्या 20 वर्षापासून या सगळ्या प्रकरणात कुठेतरी दिसतो. आर्यनने फोटो उचलला. चेहरा स्पष्ट का नाही? जाणीवपूर्वक, म्हणजे ज्यांनी हा फोटो घेतला त्यांनी त्याचा चेहरा लपवला. समर्थाने फोटो जवळून पाहिला. अचानक तो म्हणाला, थांबा, काय? या माणसाच्या हातातलं घड्याळ. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. समर्थने आपल्या खिशातून एक जुना फोटो काढला. हे घड्याळ मी बाबांच्या वस्तूमध्ये पाहिलं होतं. दोन्ही फोटो एकत्र ठेवले. घड्याळ अगदी तसंच होतं. आर्यनने विचारलं, म्हणजे हा माणूस तुझ्या बाबांना ओळखत होता? समर्थ म्हणाला, फक्त ओळखत नव्हता, तो थांबला. कदाचित माझ्या बाबांच्या मृत्यूमागे हाच असू शकतो. संध्याकाळ झाली. आर्यनला अचानक एक मेसेज आला. तुझ्या आईला पाहायचं असेल तर आज रात्री एकटाच वाड्यात ये. आर्यनने फोन बंद केला. अन्वीने विचारलं, पुन्हा मेसेज? हो. वाड्याचा? हो. समर्थ म्हणाला, आपण सगळे जाऊ. आर्यनने डोकं हलवलं नाही. का? त्यांनी स्पष्ट सांगितलं, एकट्याने. देशमुख म्हणाले, तुला एकटं जाऊ देणं शक्य नाही. आर्यन काही क्षण विचारात पडला. मग आपण त्यांना वाटू देऊ की मी एकटाच आहे? अन्वीच्या चेहऱ्यावर हलकसं हास्य आलं. म्हणजे? आर्यन म्हणाला, मी पुढच्या दरवाजातून जाईल, तुम्ही मागच्या मार्गाने. देशमुखांनी मान हलवली. ही योजना चालू शकते. रात्री 11 वाजता देशमुखांचा जुना वाडा अंधारात उडाला होता. जुन्या झाडांच्या सावल्या भिंतीवर विचित्र आकार तयार करत होत्या. आर्यनने गाडी वाड्यापासून काही अंतरावर थांबवली. तो एकटाच पुढे निघाला. त्याच्या खिशात एक छोटासा ट्रॅकर होता. दूरवर अन्वी, समर्थ आणि देशमुख यांच्यावर लक्ष ठेवून होते.
आर्यनने मुख्य दरवाजा उघडला. दार उघडताच जुन्या धुळीचा वास आला. घरात कोणीच नव्हतं, पण टेबलावर एक दिवा पेटलेला होता. त्याच्या शेजारी एक फोटो ठेवलेला होता. आर्यनने फोटो हातात घेतला. त्यात त्याचे वडील, त्याची आई आणि एक लहान बाळ होतं. फोटोच्या मागे तारीख होती 17 सप्टेंबर 1994. आर्यनचा श्वास रोखला गेला. हे बाळ कोण? अचानक मागून आवाज आला, तुझी बहीण. आर्यन झटकन मागे वळला. समोर विनायक काका उभे होते. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता. आर्यनचा आवाज कठोर झाला, आई कुठे आहे? सुरक्षित आहे. मग मला इथे का बोलावलं? विनायक काही क्षण शांत राहिले. कारण आता वेळ आली आहे. कशाची? तुला सत्य सांगण्याची. आर्यन पुढे झाला. तुम्ही माझ्या आईला कुठे ठेवलंय? मी नाही, मग कोणी? विनायकने हळू आवाजात सांगितलं, ज्याला तू आजोबा म्हणायचा. आर्यन जागेवरच थिजला. माझे आजोबा? हो, पण ते तर मृत आहेत. आर्यनने मान हलवली. मग विनायक म्हणाले, त्यांनी मरायच्या आधी सगळं नियोजन केलं होतं. माझ्या आईचं अपहरण हो का? विनायकच्या डोळ्यात अश्रू आले. कारण तुझ्या आईला एक सत्य माहिती आहे. आर्यनने विचारलं, कसलं? विनायकने फोटो त्याच्याकडे केला. या बाळाबद्दल. आर्यन पुन्हा फोटो पाहू लागला. हे बाळ कोण? विनायक म्हणाला, हे तुझं आणि समर्थचं नातं बदलणारं सत्य आहे. तेवढ्यात वरच्या मजल्यावरून काहीतरी पडल्याचा आवाज आला. धाड. आर्यनने वर पाहिलं. आई. तो जिन्याकडे धावला. विनायक त्याच्या मागे गेला. वरच्या खोलीचा दरवाजा उघडा होता. आत कोणी नव्हतं. फक्त खिडकीजवळ एक खुर्ची होती आणि त्यावर आर्यनच्या आईचा दुपट्टा. आर्यनने तो उचलला. आई. अचानक खिडकीच्या बाहेरून एक आवाज आला. आर्यन. तो खिडकीकडे धावला. खाली अंगणात एक काळी गाडी उभी होती. गाडीत त्याची आई बसलेली दिसत होती. तिच्या शेजारी माया. आर्यन ओरडला, माया. मायाने वर पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं. खूप उशीर केला आर्यन. गाडी सुरू झाली नाही. आर्यन खाली धावला, पण गाडी वेगाने निघून गेली. देशमुखांची टीम तातडीने गाडीच्या मागे लागली. आर्यनही त्यांच्या गाडीत बसला. तिला पकडा. गाड्या शहराबाहेरच्या रस्त्यावर धावत होत्या. काही किलोमीटर नंतर काळी गाडी अचानक एका जुन्या कारखान्यात शिरली. देशमुखांनी पोलिसांना चारही बाजूने घेरा घालण्याचे आदेश दिले. सगळे आत गेले. कारखाना रिकामा होता. माया कुठेच नव्हती. पण एका खोलीत आर्यनची आई खुर्चीला बांधलेली होती. आर्यन धावत तिच्याजवळ गेला. आई. तिने डोळे उघडले. आर्यन. त्याने तिला सोडवलं. तुला काही झालं नाही ना? ती रडत म्हणाली, माझ्यासाठी काळजी करू नकोस. आई, मला सगळं सांग. ती शांत झाली. काय? त्या फोटोमधलं बाळ कोण आहे? आईच्या चेहऱ्यावर अचानक भीती उमटली. तुला तो फोटो कुठून मिळाला? वाड्यातून. ती काही क्षण गप्प राहिली. मग म्हणाली, ते बाळ. तिचा आवाज थरला. ते बाळ तुझी बहीण नाही. आर्यन दचकला. मग ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, ते बाळ तुझ्या जन्मापूर्वीचं नाही, तुझ्या जन्मानंतरचं जन्मलेलं आहे. आर्यनच्या चेहऱ्यावर प्रश्न उमटला. म्हणजे? ती म्हणाली, तुझ्या जन्मानंतर काही मिनिटांनी ती थांबली. एक मुलगी जन्माला आली होती. अन्वीच्या डोळ्यांसमोर डॉक्टर शरदने सांगितलेले सत्य आलं. तिसरं बाळ. आर्यनने घाबरून विचारलं, ती मुलगी कुठे आहे? आईने डोळे बंद केले आणि हळू आवाजात म्हणाली, ती मुलगी तुझ्या समोरच आहे. आर्यन. आर्यन थिजला. कोण? आईने थरथरत्या हाताने दरवाजाकडे इशारा केला. दरवाजात अन्वी उभी होती. आर्यनच्या चेहऱ्यावर अविश्वास उमटला. अन्वीच्या डोळ्यात अश्रू होते. आई म्हणाली, अन्वीचं खरं नाव आशा आहे आणि तीच त्या रात्री जन्मलेली तिसरी मुलगी आहे. खोलीत शांतता पसरली. आर्यन अन्वीकडे पाहत राहिला. अन्वीने हळू आवाजात विचारलं, म्हणजे माझं आणि तुझं नातं? आर्यन काही बोलू शकला नाही. तेवढ्यात बाहेरून गोळीबाराचा आवाज झाला. धाड. देशमुख ओरडले. सगळे खाली आणि त्यांची क्षणी खिडकीच्या काचेतून एक कागद आत येऊन पडला. आर्यनने तो उचलला. त्यावर फक्त एक वाक्य होतं, आता खरी परीक्षा तुमच्या प्रेमाची आहे. हो. खोलीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली. आर्यनच्या हातात तो कागद होता. आता खरी परीक्षा तुमच्या प्रेमाची आहे. त्याचे डोळे समोर उभ्या असलेल्या अन्वीकडे खिळले होते. अन्वीच्या डोळ्यात अश्रू होते. आर्यनची आई मात्र डोकं खाली घालून बसली होती. आर्यनने हळू आवाजात विचारलं, आई, तू काय म्हणालीस? ती काही बोलली नाही. अन्वीच त्या रात्री जन्मलेली तिसरी मुलगी आहे.
आईने डोळे मिटले. हो. आर्यन मागे सरकला. त्याच्या चेहऱ्यावर अविश्वास होता. मग इतकी वर्ष मला हे का सांगितलं नाहीस? आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण मला भीती होती. कशाची? तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल याची. अन्वीने रडत विचारलं. माझं काय? आईने तिच्याकडे पाहिलं. तुला तुझं खरं सत्य कळलं असतं तर तूही कदाचित या लोकांच्या हातात गेली असतीस. आर्यनने तिच्याकडे पाहिलं. म्हणजे तू आम्हाला वाचवण्यासाठी आमच्यापासून सत्य लपवलंस? आई काहीच बोलली नाही. तेवढ्यात बाहेरून पुन्हा गोळीबार झाला. देशमुख ओरडले. सगळे खाली वाका. अन्वी आर्यनजवळ आली. आर्यनने तिला मागे घेतलं. तू इथेच राहा. अन्वी म्हणाली. नाही. अन्वी, तू कुठे जाशील तिथे मी येणार. आर्यन काही बोलला नाही. त्या क्षणी त्याच्या मनात एकच विचार होता. त्याचं प्रेम खरंच चुकीचं होतं का? इतके दिवस ज्या नात्याला प्रेमाने मानलं ते नातं आता रक्ताच्या नात्यात बदललं होतं. देशमुखांनी बाहेरची परिस्थिती पाहिली. हल्लेखोर निघून गेले. समर्थाने विचारलं. कोण होते? चेहरा दिसला नाही. आर्यन म्हणाला. माया देशमुखांनी मान हलवली. कदाचित आर्यनने आईकडे पाहिलं. माया कुठे आहे? आई म्हणाली. मला माहिती नाही. तिने तुला का सोडलं? आईने काही क्षण विचार केला. मग म्हणाले. कारण तिचं काम पूर्ण झालं होतं. आर्यन दचकला. कसलं काम? ती म्हणाली. तुम्हा दोघांना एकमेकांविरुद्ध उभं करणं. समर्थ पुढे आला. तिघांना? आईने त्याच्याकडे पाहिलं. हो. समर्थच्या चेहऱ्यावर प्रश्न उमटला. माझं आणि आर्यनचं काय? आई म्हणाली. तुम्ही दोघे भाऊ आहात. समर्थच्या डोळ्यात पाणी आलं. मला माहिती आहे, पण तुमच्या नात्याचा वापर केला गेला. आर्यनने विचारलं. कसा? आई म्हणाली. तुमच्या दोघांच्या जन्मानंतर घरात वारस कोण असेल यावर मोठा संघर्ष झाला. समर्थ शांतपणे ऐकत होता. तुझ्या आजोबांना आर्यनच वारस हवा होता म्हणून माझी अदलाबदल. हो. समर्थच्या डोळ्यात राग आला. मग मला माझ्या आईपासून दूर का केला? आई म्हणाली. कारण तुझ्या आईला सत्य कळलं होतं. समर्थ अचानक थांबला. माझी आई? हो. ती कुठे आहे? आईने उत्तर दिलं. नाही. समर्थाने पुन्हा विचारलं. आई कुठे आहे? आर्यनने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आपण तिला शोधू. समर्थाच्या डोळ्यात अश्रू आले. माझ्या आयुष्यात प्रत्येक नातं माझ्यापासून का लपवलं गेलं? आर्यन म्हणाला. कारण आपल्याला तोडण्याचा प्रयत्न केला गेला. समर्थने आर्यनकडे पाहिलं. पण आता आपण तुटणार नाही. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. अन्वी मात्र दूर उभी होती. तिच्या मनात वेगळा संघर्ष सुरू होता. ती हळूहळू आर्यनजवळ आली. आर्यन, तो तिच्याकडे पाहू लागला. हं. आपल्याला? ती थांबली. काय? आपलं नातं थांबवावं लागेल? आर्यनच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. अन्वी. आशा? ती स्वतःच दुरुस्त झाली. माझं नाव आशा असेल, पण माझं मन अजूनही तुझ्यावर प्रेम करत आहे. आर्यन तिच्याजवळ गेला. मग मला सोडून जाण्याचा विचारही करू नकोस. पण जर आपण मला रक्ताच्या नात्यापेक्षा सत्य महत्त्वाचं आहे. अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. जर खरंच आपण बहीण निघालो तर? आर्यन काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला. मग आपण सत्य स्वीकारू. पण तोपर्यंत आपल्या प्रेमाला गुन्हा समजायचं नाही. अन्वीने डोळे मिटले. तेवढ्यात डॉक्टर शरद आत आले. त्यांच्या हातात एक जुनी फाईल होती. तुम्ही दोघांनी एक मोठी चूक केली आहे. आर्यनने विचारलं. काय? डॉक्टर म्हणाले. तुम्ही आईचं म्हणणं पूर्ण सत्य मानलं. आर्यन दचकला. म्हणजे? डॉक्टरने फाईल उघडली. या कागदानुसार तिसरं बाळ मुलगी होती हे खरं? अन्वीने श्वास रोखला. पण डॉक्टर थांबले. त्या मुलीची DNA नोंद तुमच्याकडे नाही? आर्यनने विचारलं. मग? म्हणूनच अन्वीच ती मुलगी हे अजून सिद्ध झालेलं नाही. खोलीत शांतता पसरली. अन्वीने आश्चर्याने विचारलं. म्हणजे तू त्या रात्री जन्मलीस हे खरं आहे, पण तिसरं बाळ तूच होती हे अजून निश्चित नाही. आर्यनच्या चेहऱ्यावर आशेची किरणं उमटली. म्हणजे आपलं सत्य अजून बाकी आहे? डॉक्टर म्हणाले. हो. अचानक आर्यनच्या आईने आर्यनकडे पाहिलं. तुम्ही अजूनही सगळं सांगत नाही आहात. डॉक्टर शांत झाले. आई पुढे म्हणाली. तुमच्याकडे त्या रात्रीची खरी नोंद अजूनही आहे. डॉक्टरने नजर चुकवली. आर्यन म्हणाला. डॉक्टर, ती फाईल कुठे आहे? काही क्षणांनी डॉक्टर म्हणाले. माझ्या जुन्या क्लिनिकमध्ये. आपण तिथे जाऊ. काही वेळात सगळ्या जुन्या क्लिनिकमध्ये पोचले. क्लिनिक अनेक वर्षापासून बंद होते. धुळीने भरलेल्या खोलीत डॉक्टरांनी एक कपाट उघडलं. त्यातून एक छोटी लोखंडी पेटी बाहेर काढली.
पेटीवर लिहिलं होतं 17/9/1994. आर्यनच्या अंगावर काटा आला. डॉक्टरने पेटी उघडली. आत 3 जन्मनोंदी होत्या. पहिली आर्यन, दुसरी समर्थ, तिसरी नोंद पाहताच सगळे स्तब्ध झाले. त्यावर नाव होतं बाळ, अज्ञात. अन्वीचा चेहरा पांढरा पडला. माझं नाव का नाही? डॉक्टर म्हणाले, कारण तिसरं बाळ हॉस्पिटलमधून बाहेर नेण्यात आलं होतं. आर्यनने विचारलं, कोणी? डॉक्टरने एक जुना कागद बाहेर काढला. त्यावर स्वाक्षरी होती. आर्यनने नाव वाचलं. त्याचे डोळे मोठे झाले. माया? पण त्याखाली आणखी एक स्वाक्षरी होती. ती पाहून डॉक्टर शरदही हादरले. आर्यनने कागद हातात घेतला. स्वाक्षरी होती विनायक. समर्थ म्हणाला, म्हणजे तिसरं बाळ माया आणि विनायकने दिलं? डॉक्टर म्हणाले, हो. आर्यनने विचारलं, मग ते बाळ कुठे आहे? डॉक्टर शांत राहिले. तेवढ्यात पेटीतून एक छोटा फोटो खाली पडला. आर्यनने तो उचलला. फोटोमध्ये एका बाळाचा एका तरुण स्त्रीने हात घेतलेले होते. ती स्त्री माया होती, पण बाळाच्या हातात एक छोटंसं लॉकेट होतं. तेच लॉकेट जे आज तन्वीच्या गळ्यात होतं. आर्यनने अन्वीकडे पाहिलं. अन्वीने आपल्या गळ्यातील लॉकेट हातात घेतलं. दोन्ही लॉकेट अगदी एकसारखे होते. आर्यनचा श्वास रोखला गेला. अन्वी, ती रडत म्हणाली, मला काहीच माहिती नव्हतं. अचानक डॉक्टरच्या जुन्या फोनवर कॉल आला. त्यांनी कॉल उचलला. पलीकडून मायाचा आवाज आला, सत्य शोधण्याचा प्रयत्न करू नका. डॉक्टरने विचारलं, तू कुठे आहेस? माया असले जिथे तुम्ही मला कधीच शोधू शकणार नाही. आर्यनने फोन हिसकावला. माझ्या आईला कुठे नेलं? माया म्हणाली, तुझी आई सुरक्षित आहे. मला तिच्याशी बोलू दे. नक्की. काही सेकंदांनी आर्यनच्या आईचा आवाज आला. आर्यन, आई, माझं आई. माया पुन्हा फोनवर आली. तुला सत्य हवं आहे ना? हो. मग उद्या सकाळी 7 वाजता ती थांबली. तुझ्या वडिलांच्या कबरीवर ये. आर्यन दचकला. का? माया हळू आवाजात म्हणाली, कारण तुझ्या वडिलांनी मृत्यूपूर्वी माझ्यासाठी एक पत्र ठेवलं आहे. कॉल कट झाला. आर्यनच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. समर्थाने विचारलं, पत्रात काय असेल? आर्यन म्हणाला, आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा शेवटचा धागा. अन्वी त्याच्याकडे पाहत होती. तिच्या मनात एकच प्रश्न होता, मी त्या रात्री जन्मलेली तिसरी मुलगी आहे का? आणि त्याचं उत्तर आता फक्त एका व्यक्तीकडे होतं, मायाकडे. सगळ्यांचे 7 वाजायला काही मिनिटे बाकी होती. आर्यन आपल्या वडिलांच्या कबरीजवळ उभा होता. त्याच्यासोबत अन्वी, समर्थ देशमुख आणि डॉक्टर शरद होते. समोर शांत वातावरण होतं, पण आर्यनच्या मनात वादळ सुरू होतं. मायाने सांगितलं होतं, तुझ्या वडिलांनी मृत्यूपूर्वी माझ्यासाठी एक पत्र ठेवलं आहे. आर्यनच्या मनात एकच प्रश्न होता, त्या पत्रात काय लिहिलं असेल? घड्याळात 7 वाजले. दूर एका काळ्या गाडीची दिवे दिसली. गाडी हळूहळू जवळ आली. गाडी थांबली. माया खाली उतरली. तिच्या हातात एक जुना लिफाफा होता. आर्यन तिच्याकडे पाहत म्हणाला, माझी आई कुठे आहे? माया शांतपणे म्हणाली, सुरक्षित आहे. मला तिच्याशी बोलू दे. मायाने फोन काढला. काही सेकंदांनी आर्यनच्या आईचा आवाज आला. आर्यन, आई, तू कुठे आहेस? हो, घाबरू नकोस, मी तुला घेऊन जाईल. माया पुन्हा फोन घेते. आता पत्र. आर्यन पुढे झाला. रे. मायाने लिफाफा त्याच्या हातात दिला. हे तुझ्या वडिलांनी मला त्याच्या मृत्यूपूर्वी दिलं होतं. आर्यनने लिफाफा उघडला. आत फक्त एकच पान होतं. त्यावर लिहिलं होतं, माया, जर माझ्या मुलाला हे पत्र मिळालं तर त्याला सत्य सांग, पण एक गोष्ट लपव, तिसऱ्या मुलाचं नाव. आर्यनच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. तिसऱ्या मुलाचं नाव? माया काहीच बोलली नाही. आर्यनने पत्र पुढे वाचलं. आर्यन आणि समर्थ माझे मुलगे आहेत, पण तिसरं बाळ माझ्या रक्ताचं असलं तरी त्याची ओळख या कुटुंबापासून संकट ठरेल. समर्थाने विचारलं, म्हणजे तिसरं बाळ आपल्या वडिलांचं होतं? मायाने मान हलवली. हो. अन्वीच्या चेहऱ्यावर भीती उमटली. आर्यनने मायाकडे पाहिलं. तुला त्या बाळाबद्दल माहिती आहे? हो. मग ते कुठे आहे? माया काही क्षण शांत राहिली, मग म्हणाली, तुझ्या समोर. आर्यनने अन्वीकडे पाहिलं. अन्वीचा श्वास थांबला. माया पुढे आली. अन्वीचं खरं नाव आशा आहे. अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. तुम्ही माझी मावशी आहात? माया म्हणाली, हो. मग मला माझ्या आईपासून का दूर केलं? मायाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच वेदना दिसली. कारण मी तुला वाचवत होते. अन्वी दचकली. माझ्यापासून नाही. मायाने आर्यनकडे पाहिलं. या कुटुंबापासून. आर्यन संतापला. माझ्या कुटुंबाने तिचं काय केलं? माया म्हणाली, तुझ्या आजोबांना 3 वारस नको होते. समर्थ म्हणाला,
पण मी आणि आरव तुम्ही दोघे मुलगे होता. तुम्हाला संपत्तीच्या वारसासाठी वापरलं जाऊ शकत होतं. माया पुढे म्हणाली, पण तिसरं बाळ मुलगी होती. अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणून मला दूर केलं. माया म्हणाली, हो. आर्यनने विचारलं, मग माझ्या वडिलांनी पत्रात तुझ्यासाठी काय लिहिलंय? माया काही क्षण गप्प राहिली. त्यांनी तिला विनंती केली होती. कशासाठी? तुम्हा तिघांना जिवंत ठेवण्यासाठी. आर्यन स्तब्ध झाला. म्हणजे? माया म्हणाली, तुझ्या आजोबांनी तिसऱ्या बाळाला संपवण्याचा आदेश दिला होता. अन्वीच्या डोळ्यात भीती दाटली. काय? माया म्हणाली, पण तुझ्या वडिलांनी मला आधीच सांगितलं होतं. मग मी तुला घेऊन गेले. समर्थाने मायाकडे पाहिलं. मग इतकी वर्ष आम्हाला एकमेकांपासून का लपवलं? मायाने त्याच्याकडे पाहिलं. कारण तुमच्या आजोबांचा प्रभाव संपलेला नव्हता. पण ते तर मृत आहेत. त्यांचा प्रभाव नाही. माया नाही. माया म्हणाली, त्यांनी काही लोकांना आयुष्यभर पैसे दिले होते. देशमुखांनी विचारलं, कोणाला? माया शांत झाली. मग म्हणाली, विनायकला. आर्यनच्या चेहऱ्यावर राग उमटला. काका? मायाने मान हलवली. विनायकने तुमच्या वडिलांना धोका दिला. समर्थच्या डोळ्यात अश्रू आले. माझ्या बाबांचा मृत्यू अपघात नव्हता? सगळे स्तब्ध झाले. आर्यनने विचारले, मग? माया म्हणाली, त्यांची हत्या झाली होती. समर्थच्या चेहऱ्यावर संताप उमटला. कोणी केली? माया काही क्षण शांत राहिली. विनायकने समर्थाने मूठ आवळली. आर्यनने त्याला थांबवलं. पण समर्थच्या डोळ्यात आता राग होता. मी त्याला सोडणार नाही. माया म्हणाली, विनायक फक्त आदेश पाळत होता. देशमुखांनी विचारलं, मग आदेश कोणी दिला? माया हळू आवाजात म्हणाली, तुमच्या आजोबांनी. आर्यनच्या मनात सगळं फिरू लागलं. आजोबा? विनायक, माया, डॉक्टर शरद आणि 3 बाळ. इतकी वर्ष त्यांच्या कुटुंबात जे काही घडत होतं ते फक्त योगायोग नव्हता. तो एका मोठ्या कटाचा भाग होता. अन्वीने हळू आवाजात विचारलं, मग माझ्या आईचं काय? माया म्हणाली, तुझी आई मीरा जिवंत आहे. अन्वीच्या डोळ्यात आशा निर्माण झाली. कुठे? माया म्हणाली, जिथे तू कधी शोधलं नाहीस. कुठे? तुझ्या लहानपणीच्या घरात. अन्वी थक्क झाली. माझे ते घर? तर हो. माया म्हणाली, पण त्या घरातील एक गुप्त खोली आहे. आर्यन म्हणाला, आपण लगेच तिथे जाऊ. माया म्हणाली, तिथे जाण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेव. काय? त्या खोलीत तुझ्या वडिलांची अंतिम फाईल आहे. आर्यनने विचारलं, त्यात काय आहे? माया म्हणाली, तुमच्या तिघांच्या जन्माचं पूर्ण सत्य. तेवढ्यात मायाच्या फोनवर कॉल आला. तिने फोन पाहिला आणि चेहरा बदलला. आर्यनने विचारलं, कोण? माया म्हणाली, विनायक. आर्यनने फोन तिच्या हातातून घेतला. काका? पलीकडून काही शांतता. मग विनायकचा आवाज आला. आर्यन, माझं ऐक. माझ्या वडिलांना तुम्ही मारलं. मी हो की नाही? विनायकचा आवाज थरथरला. हो. समर्थच्या डोळ्यात अश्रू आले. मग माझ्या बाबांचा मृत्यूही तुमच्यामुळेच? विनायक म्हणाला, मला आदेश देण्यात आला होता. कोणी? विनायक शांत झाला. आर्यन ओरडला, कोणी? पलीकडून उत्तर आलं, ज्याचं नाव तुम्ही अजूनही आदराने घेतात. कॉल कट झाला. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. आर्यनने मायाकडे पाहिलं. आपल्याला लगेच त्या जुन्या घरात जावं लागेल. मायाने मान हलवली. हो. अन्वी म्हणाली, माझ्या आईला काही झालं तर? आर्यन तिच्याजवळ गेला. काही होऊ देणार नाही. अन्वीने त्याचा हात हातात धरला. काहीही सत्य समोर आलं तरी? आर्यन म्हणाला, हो, तू माझ्यासोबत राहशील. आर्यन तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला, सत्य आपल्याला वेगळं करेल किंवा आणखी जवळ आले, पण मी तुला एकटीला सोडणार नाही. सगळे जुन्या घराकडे निघाले. रस्ता शांत होता, पण काही अंतरावर एक काळी कार त्याचा पाठलाग करत होती. कारमध्ये बसलेला माणूस फोनवर बोलत होता. ते जुन्या घराकडे निघाले आहेत. पलीकडून आवाज आला, त्यांना तिथे पोहोचू दे, पण त्यांना फाईल सापडली पाहिजे का? सावरून शांत असावं, कारण त्या फाईलमुळे आर्यन स्वतःच्या वडिलांचा सर्वात मोठा शत्रू कोण होता हे जाणेल. कॉल कट झाला. जुन्या घरासमोर गाड्या थांबल्या. अन्वी काही क्षण घराकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात अचानक अश्रू आले. मला काहीतरी आठवतंय. आर्यनने विचारलं, काय?
ती हळू आवाजात म्हणाली, मी लहान असताना आई मला इथे घेऊन आली होती. माया म्हणाली, हो. अन्वी पुढे झाली. घराचा दरवाजा उघडला. आज अंधार होता, पण जमिनीवर एक जुना फोटो पडलेला होता. आर्यनने तो उचलला. फोटोमध्ये 3 बाळक होती, पण यावेळी त्यांच्या मागे उभा असलेला चेहरा स्पष्ट दिसत होता. आर्यनच्या हातातून फोटो जवळजवळ खाली पडला. समर्थने विचारलं, कोण आहे? आर्यनने थरथरत्या आवाजात उत्तर दिले, हा माणूस माझ्या वडिलांसोबत नाही. तो फोटोवरून बोट फिरवत म्हणाला, हा तर माझ्या वडिलांचा सर्वात जवळचा मित्र होता. माया म्हणाली, हो. आर्यनने विचारलं, तो कुठे आहे? माया हळू आवाजात म्हणाली, तो अजूनही जिवंत आहे. आणि त्याच क्षणी घराच्या वरच्या मजल्यावरून एका पुरुषाचा आवाज आला, आर्यन, शेवटी तू आलास. सगळे वर पाहू लागले. पायऱ्यांवर एक सावली उभी होती. जुन्या घराच्या पायऱ्यांवर उभी असलेली सावली हळूहळू खाली येत होती. सगळ्यांच्या नजरा त्या व्यक्तीवर खिळल्या होत्या. आर्यनने पुढे जाऊन पाऊल टाकलं. तू कोण आहेस? सावलीतून एक पुरुष बाहेर आला. पांढरे केस, चेहऱ्यावर वयाचा खुणा, पण डोळ्यात एक विचित्र आत्मविश्वास. त्याने आर्यनकडे पाहिलं आणि हलकंसं हसला. तुझ्या वडिलांचा जुना मित्र. आर्यनच्या चेहऱ्यावर संताप उमटला. नाव? तो म्हणाला, अभय देशमुख. निरीक्षक देशमुख दचकले. काय? तो वृद्ध त्यांच्याकडे पाहून हसला. हो, माझा मोठा भाऊ. देशमुख काही क्षण काहीच बोलले नाहीत. आर्यन पुढे झाला. माझ्या वडिलांचा मृत्यू कसा झाला? अभय देशमुखने शांतपणे उत्तर दिलं, तुला जे सांगितलं गेलं ते पूर्ण सत्य नाही. मग खरं काय? तुझ्या वडिलांनी स्वतःचा मृत्यू स्वीकारला होता. आर्यन दचकला. काय म्हणताय? अभय म्हणाला, त्यांना माहिती होतं की त्यांच्या मागे कोण आहे. कोण? अभयने उत्तर देण्याआधीच माया मध्ये आली. अभय, आता वेळ आली आहे. अभय तिच्याकडे पाहून म्हणाला, हो, आता काहीही लपवायची गरज नाही. अन्वी शांतपणे उभी होती. तिची नजर अभयच्या हातातील जुन्या अंगठीकडे होती. अंगठीवर ते चिन्ह होतं जे तिने आपल्या जुन्या लॉकेटमध्ये पाहिलं होतं. ती घाबरून म्हणाली, ही अंगठी. अभयने तिच्याकडे पाहिलं. तुला आठवतंय? मला माहिती नाही. तू लहान असताना हीच अंगठी पाहिली होतीस. अन्वीच्या डोळ्यांसमोर अचानक काही दृश्य चमकले. एक लहान मुलगी, एक पुरुष आणि एका खोलीत ठेवलेली पेटी. ती डोकं धरून बसली. आर्यन लगेच तिच्याजवळ गेला आणि ती म्हणाली, मला आठवतंय. काय? हा माणूस मला एकदा एका खोलीत घेऊन गेला होता. अभय शांतपणे म्हणाला, हो. आर्यनने त्याच्याकडे रागाने पाहिलं. मग तुम्ही तिला ओळखत होता? फक्त ओळखत नव्हतो, अभयने उत्तर दिलं. मीच तिला वाचवलं होतं. आर्यन झबकला. कशापासून? अभय म्हणाला, तुझ्या आजोबांपासून. पण तुम्ही त्यांचे मित्र होता. होतो. मग त्यांच्या विरुद्ध का गेलात? अभयच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. कारण तुझ्या वडिलांनी मला सत्य सांगितलं होतं. कसलं? तुमच्या तिघांच्या जन्माचं. समर्थ पुढे आला. तिघं. अभयने मान हलवली. आर्यन, समर्थ आणि आशा. अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. मग मीच ते तिसरं बाळ आहे. अभय काही क्षण शांत राहिला. हो. खोलीत शांतता पसरली. आर्यनच्या चेहऱ्यावर धक्का होता. समर्थने अन्वीकडे पाहिलं. म्हणजे तू? अन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हो. आर्यन मात्र जागेवरच उभा राहिला. त्याच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, मग माझं आणि अन्वीचं प्रेम? अन्वी आर्यनकडे पाहत म्हणाली, मला माफ कर. आर्यनने डोळे मिटले. तुझी चूक नाही, पण आपण ती वाक्य पूर्ण करू शकली नाही. आर्यन तिच्याकडे गेला. आपण सत्यापासून पळणार नाही. अन्वी म्हणाली, पण आपल्या प्रेमाचं काय? आर्यनच्या डोळ्यात अश्रू आले. मला माहिती नाही. पहिल्यांदाच त्याच्या प्रेमासमोर अशी भिंत उभी राहिली होती, जी कोणत्याही गैरसमजामुळे नव्हे तर रक्ताच्या नात्यामुळे उभी राहिली होती. अभयने एक जुनी पेटी टेबलावर ठेवली. या पेटीत तुमच्या वडिलांनी काही पुरावे ठेवले आहेत. आर्यनने पेटी उघडली. आत एक पेनड्राईव्ह, काही कागद आणि एक जुना कॅसेट होता. देशमुखांनी विचारलं, यात काय आहे? अभय म्हणाला, तुमच्या वडिलांचा शेवटचा व्हिडिओ. आर्यनचा श्वास रोखला गेला. व्हिडिओ? हो. पेनड्राईव्ह लॅपटॉपला जोडला. स्क्रीनवर आर्यनचे वडील दिसले. ते थकलेले होते. त्यांच्या डोळ्यात चिंता होती. व्हिडिओ सुरू झाला. जर हा व्हिडिओ माझ्या मुलांपर्यंत पोचला असेल तर ते काही क्षण थांबले. म्हणजे मी कदाचित जिवंत नाही.
आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. व्हिडिओमध्ये वडील पुढे म्हणाले, माझ्या मुलांना एक सत्य सांगायचं आहे. तुम्ही तिघेही माझी मुलं आहात. समर्थाने डोळे मिटले. अन्वी रडू लागली. पण पुढचं वाक्य ऐकून सगळे स्तब्ध झाले. पण तुमच्यातलं एक बाळ माझं नाही. आर्यनने स्क्रीनकडे पाहिलं. काय? व्हिडिओ पुढे सुरू होता. तिसरं बाळ माझ्या पत्नीचं आहे, पण माझ्या रक्ताचं नाही. अन्वीच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. म्हणजे? वडील पुढे म्हणाले, तिचा जन्म एका अशा सत्यातून झाला आहे ज्यामुळे हे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं. व्हिडिओ अचानक थांबला. सगळे शांत झाले. आर्यनने अभयकडे पाहिलं. माझ्या वडिलांचा अर्थ काय होता? अभयने उत्तर दिलं नाही. माया म्हणाली, आता तुला अंतिम सत्य सांगण्याची वेळ आली आहे. आर्यन तिच्याकडे वळला. सांग माया. माया म्हणाली. अन्वी ती थांबली. ती तुझ्या वडिलांची मुलगी नाही. अन्वीच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. मग माझे वडील कोण? माया म्हणाली. अभय. सगळे स्तब्ध झाले. अन्वीने अभयकडे पाहिलं. तुम्ही माझे वडील? अभयच्या डोळ्यात अश्रू आले. हो. आर्यनच्या चेहऱ्यावर मात्र आणखी एक प्रश्न उमटला. मग माझ्या वडिलांनी तुला स्वतःची मुलगी म्हणून का स्वीकारलं? अभय म्हणाला, कारण माझ्या आणि तुझ्या वडिलांची मैत्री त्यापेक्षा मोठी होती. मग तुझ्या आईने? माया हळू आवाजात म्हणाली. मीरा आणि अभयचं लग्न होणार होतं. अन्वीच्या डोळ्यातून अश्रू आले. मग तुझ्या आजोबांनी ते होऊ दिलं नाही. अभय म्हणाला, म्हणून त्यांनी मीराचं लग्न तुझ्या वडिलांशी लावून दिलं. आर्यनला धक्का बसला. म्हणजे माझ्या वडिलांना सगळं माहिती होतं? हो. अचानक बाहेर गाडीचा आवाज आला. देशमुखांनी खिडकीतून पाहिलं. आपल्याला इथून निघावं लागेल. आर्यनने विचारलं, कोण आहे? देशमुख म्हणाले, विनायक. अभयच्या चेहऱ्यावर भीती उमटली. तो इथे आला तर सगळं संपेल. समर्थ पुढे झाला. यावेळी तो पळून जाणार नाही. सगळे बाहेर पडण्यासाठी तयार झाले. पण दरवाजा उघडताच समोर विनायक उभा होता. त्याच्या हातात बंदूक होती. आर्यनने त्याच्याकडे पाहिलं. काका. विनायकच्या डोळ्यात अश्रू होते. आर्यन, मला माफ कर. समर्थ पुढे झाला. माझ्या बाबांना तुम्ही मारलं? विनायक म्हणाला. हो का? विनायकने बंदूक खाली केली. कारण तो थांबला. मग हळू आवाजात म्हणाला, तुमच्या वडिलांना मारण्याचा आदेश माझा नव्हता. आर्यनने विचारला, मग कोणाचा? विनायकने मागे पाहिलं. त्याच्या मागे एक व्यक्ती उभी होती. चेहरा सावलीत होता, पण आवाज ओळखीचा होता. माझा. आर्यनच्या अंगावर काटा आला होता. तो आवाज त्याच्या खूप जवळचा वाटत होता. सावलीतून ती व्यक्ती पुढे आली. आर्यनचे डोळे मोठे झाले. तो माणूस जिवंत होता आणि आर्यनने त्याला ओळखलं. आर्यन त्या व्यक्तीकडे पाहतच राहिला. त्याच्या चेहऱ्यावर विश्वास आणि अविश्वास याचं विचित्र मिश्रण होतं. सगळे शांत उभे होते. समोर उभा असलेला माणूस हळूहळू प्रकाशात आला. आर्यनच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडला. तुम्ही? तो माणूस हलकसा हसला. हो. आर्यन, मी. आर्यनच्या डोळ्यात अश्रू आले. समर्थाने आश्चर्याने विचारले, पण हे शक्यच नाही. कारण समोर उभा असलेला माणूस होता आर्यनचा आजोबा, ज्याचा मृत्यू अनेक वर्षापूर्वी झाला होता. देशमुखांनी बंदूक उचलली. तुम्ही जिवंत आहात? आजोबा हसले. मृत्यूची बातमी खरी होती. आर्यन म्हणाला, मग तुम्ही? मी माझा मृत्यू खोटा दाखला? समर्थ संतापला. का आजोबा? म्हणाले, कारण मला या कुटुंबातील प्रत्येक माणसाची खरी ओळख समोर आणायची होती. आर्यन ओरडला, त्यासाठी तुम्ही माझ्या वडिलांना मारलं? आजोबा काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, तुझ्या वडिलांना मी मारलं नाही. विनायकने मान खाली घातली. पण आदेश तुमचा होता. आजोबा त्याच्याकडे पाहत म्हणाले, मी तुला फक्त त्यांना थांबवायला सांगितलं होतं. विनायकच्या डोळ्यात पाणी आलं. पण गोळी सुटली. आर्यनचा चेहरा कठोर झाला. म्हणजे तुम्हीच या सगळ्या मुळाशी आहात? आजोबा शांतपणे म्हणाले, हो. अन्वी पुढे आली. माझ्या आईला कुठे ठेवलंय? आजोबांनी तिच्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर क्षणभर माया उमटली. तू अगदी तुझ्या आईसारखीच दिसतेस. अन्वीचा आवाज थरथरत होता. माझ्या आईला सोडा. आजोबा म्हणाले, मी तिला काही केलं नाही. मग ती कुठे आहे? जिथे तिला सत्य समजेल. अन्वीने विचारलं, कसलं सत्य? आजोबा म्हणाले, तू ज्याला तुझा वडील समजतेस तो. त्यांनी अभयकडे पाहिलं. तो तुझा जैविक वडील आहे. अन्वीने अभयकडे पाहिलं. अभयच्या डोळ्यात अश्रू होते. हो.
बोली. आर्यनच्या मनात मात्र आणखी एक प्रश्न होता. मग माझे आणि समर्थाचे वडील कोण? आजोबा म्हणाले, तुमचे वडील माझे मुलगे होते. समर्थाने विचारलं, आणि आमच्या वडिलांचा मृत्यू? आजोबा शांत झाले. तो अपघात नव्हता. आर्यनने मूठ आवळली. मग आजोबा म्हणाले, मी त्यांना वाचवू शकलो नाही. तुम्ही त्यांना मरू दिलं. हो. आर्यनच्या डोळ्यात राग होता. का? आजोबा म्हणाले, कारण त्यांनी माझ्या आदेशाविरुद्ध जाऊन तुमचं सत्य बाहेर आणण्याचा निर्णय घेतला होता. माया पुढे आली. बस करा आजोबा. तिच्याकडे पाहून हसले. तू अजूनही त्यांच्यासाठीच लढतेस? माया म्हणाली. हो. तुला माहिती आहे ना तुझ्यामुळे किती लोकांचा जीव गेला? माझ्यामुळे नाही, ती पुढे आली. तुमच्या लोभामुळे. आजोबांच्या चेहऱ्यावर कठोरपणा आला. संपत्ती टिकवण्यासाठी काही त्याग करावे लागतात. माया संतापली. मुलांचा त्याग? हो. आई वडिलांचा? हो. प्रेमाचा? आजोबा शांत राहिले. माया म्हणाली, मग तुम्ही जिंकलात तरी काय? आर्यनने अन्वीकडे पाहिलं. ती रडत होती. त्याला तिचं दुःख समजत होतं, पण त्यांच्या नात्यात सत्य अजूनही त्याच्या मनात होतं. तो हळू आवाजात म्हणाला, अन्वी. ती त्याच्याकडे पाहत होती. अन्वीने त्याचा हात धरला. काहीही बोलू नकोस. पण मला सगळं समजलंय. तिच्या डोळ्यात अश्रू होते. आपलं प्रेम चुकीचं नव्हतं. आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. हो, फक्त आपल्याला सत्य माहिती नव्हतं. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. त्या क्षणी त्यांच्या नात्याला रक्ताच्या नात्यापेक्षा मोठे सत्य मिळालं होतं. ते भाऊ बहीण नव्हते. अभयने पुढे येऊन सांगितलं, आर्यन, एक गोष्ट अजूनही बाकी आहे. आर्यनने त्याच्याकडे पाहिलं. काय? अन्वी माझी मुलगी आहे. हो, पण ती ज्या कुटुंबात वाढली. तो थांबला. ते कुटुंब योगायोगाने निवडलं नव्हतं. आर्यनने विचारले. मग? अभय म्हणाला, मीच त्यांना सांगितलं होतं. अन्वी दचकली. का? कारण मला माहिती होतं की एक दिवस तुला तुझ्या खऱ्या कुटुंबाकडे परत यावं लागेल. अचानक आजोबांच्या फोनवर कॉल आला. त्यांनी फोन कानाला लावला. काही सेकंदांनी त्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसला. काय? ते शांत झाले. मग फोन खाली ठेवला. आर्यनने विचारलं, काय झालं आजोबा? काही बोलले नाहीत. माया म्हणाली, कुणाचा फोन होता? आजोबांनी उत्तर दिलं, मीराचा. अन्वी पुढे आली. आई जिवंत आहे? हो. मग मला तिच्याशी बोलू द्या. आजोबा म्हणाले, तुला तिला भेटायचं असेल तर माझ्यासोबत यावं लागेल. आर्यन म्हणाला, मीही येतो. आजोबा म्हणाले, नाही. का? कारण तुझ्या आईला मी एका अशा ठिकाणी ठेवलं आहे जिथे फक्त एक व्यक्ती जाऊ शकते. आर्यनने विचारलं, कोण? आजोबांनी अन्वीकडे पाहिलं. आशा. अन्वी पुढे आली. झाली. मी येते. आर्यनने तिचा हात धरला. नाही, मला माझ्या आईला भेटायचं आहे. तो धोका आहे. माझ्या आईसाठी मी कोणताही धोका पत्करेन. आर्यन काही बोलला नाही. अन्वीने त्याच्याकडे पाहिलं. तू माझ्यावर विश्वास ठेवतोस ना? आर्यनने मान हलवली. मग मला जाऊ दे. आजोबांनी गाडी तयार केली. अन्वी गाडीत बसली. आर्यन तिच्याजवळ आला. काही झालं तरी? ती हसली. तू मला शोधशील? नक्की. आणि आर्यन, मी परत आले नाही तर? आर्यनने तिचं वाक्य थांबवलं. असं कधीही बोलू नकोस. अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. मी परत येईन. गाडी निघाली. आर्यन तिच्याकडे पाहत राहिला. गाडी शहराबाहेर गेली. एका जुन्या हवेलीसमोर थांबली. आजोबा खाली उतरले. अन्वीही उतरली. हवेलीच्या आत एक खोली होती. दार उघडलं. समोर एक स्त्री उभी होती. अन्वी काही क्षण तिला पाहत राहिली. मग तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले. आई. मीरा धावत आली. आई. मुलीने एकमेकांना घट्ट मिठी मारली. दोघींच्या डोळ्यात अश्रू होते. माझी आशा. आई, मला वाटत होतं तू मला कधीच सापडणार नाहीस. अन्वी रडत म्हणाली. मी तुला शोधत होते. मीरा तिच्या चेहऱ्यावर हात ठेवत म्हणाली. तुला अजून एक सत्य माहिती नाही. अन्वीने विचारलं, काय? मीरा म्हणाली, तुझ्या जन्माच्या रात्री तिथे फक्त 3 बाळं नव्हती. अन्वी दचकली. मग? मीरा हळू आवाजात म्हणाली, चौथं बाळही जन्मलं होतं. अन्वीच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं. चौथं? मीरा म्हणाली, हो. ते कुठे आहे? मीरा आजोबांकडे पाहू लागली. आजोबा शांत उभे होते. मग मीरा म्हणाली, चौथं बाळ आजही जिवंत आहे? आणि त्याच क्षणी हवेलीच्या बाहेर आर्यनची गाडी येऊन थांबली. आर्यन आत येण्यासाठी धावत होता, पण त्याला माहिती नव्हतं चौथं बाळ कोण आहे.
हे समोर आल्यानंतर त्याच्या आयुष्यातलं प्रत्येक नातं पुन्हा बदलणार होतं. पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.